आपल्या कर्तव्यावर काम करत असताना मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधील हरिसाल वनपरिक्षेत्र येथील वनपाल इंद्रजित बारसकर यांना आपल्या कामावर कर्तव्य बजावत असताना आपल्या आजारावर उपचार करण्यासाठी मेडिकल सुट्टी घेऊन आजारावर उपचार केले असता त्यांना शासकीय नियमानुसार मेडिकल रजा घेतली असताना सुद्धा पगार मिळाला नाही। त्यांना कामावर सुद्धा रुजू करून घेतलं नाही। यासाठी त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदनामार्फत विचारणा केली। कुठल्याच प्रकारचं उत्तर त्यांना मिळालं नाही। त्यामुळे त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे। आज 15 ऑगस्ट रोजी त्यांनी सहपरिवार उपोषणाला सुरुवात केली। मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयासमोर आमरण साखळी उपोषणाला ते बसलेत। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सहपरिवाराला घेऊन उपोषणाला बसणं किती योग्य आहे? अशातच जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा स्वातंत्र्य दिवसाच्या कार्यक्रमासाठी अमरावतीमध्ये असताना असा प्रकार घडणं म्हणजे धक्कादायक आहे। त्यामुळे आता या कर्मचाऱ्यावर कोणी लक्ष देईल का किंवा अधिकाऱ्यांवर कोणी कारवाई करतील का, हा महत्त्वाचा मुद्दा सध्या उपस्थित होतोय। मी जानेवारी महिन्यात मेडिकल रजेवर गेलो होतो। माझ्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि मेडिकल रजेवर असताना मी रितसर मेडिकल सर्टिफिकेट देऊन गेलो असताना मला नियमित पगार द्यायला पाहिजे होता महिन्याच्या महिन्या, परंतु मला पगार मिळाला नाही मागील 8 महिन्यापासून। आणि नंतर फिटनेस सर्टिफिकेट घेऊन जेव्हा रुजू व्हायला गेलो तेव्हा यांनी रुजू करून घेतले, मात्र मला काम करू देऊन नाही राहिले। कोणता माझा चार्ज मला दिला नाही आणि वैद्यकीय मंडळ यवतमाळकडे जाण्याकरिता त्यांनी मला पत्र दिलं। वैद्यकीय मंडळाकडे 2-2, 3-3, 4-4 महिने नंबर लागत नाही। तोपर्यंत मला चार्ज नाही दिला, मी सरकारी कामही नाही करून राहिलो, मला पगारही नाही देऊन राहिले आणि कामही नाही करून देऊन राहिले। म्हणजे रजेवर कालावधीचाही पगार नाही, आता त्याच्या पुढचाही पगार नाही देऊन राहिले। त्यामुळे माझ्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आलेली आहे। आता मी नोकरी असल्या कारणानं मला दुसरा कोणता सोर्स नाही। माझ्या मुलांची फी भरायची आहे, आई माझी म्हातारी आहे, तिचा औषधोपचाराचा खर्च आहे, कुटुंबाचं पालनपोषण आहे। दोस्ता मित्राकडून उधार पाधार करून नात्याकडून उधार करून किती घ्या तुम्ही? आता 8 महिन्यापासून घेऊन झालो, अजून किती घ्या? शेवटी मी वारंवार हे जे वरिष्ठ कार्यालय आहे वन संरक्षण तथा क्षेत्र संचालक यांच्याकडे मी ज्या अधिकाऱ्यांनी मला पगार दिला मी त्यांच्या वारंवार तक्रारी केल्या, निवेदनं दिले, परंतु यांनी पण त्याच्यावर कोणतंही तोडगा न काढता मला उपोषण करायला त्यांना भाग पाडलं। माझ्याकडे अशा काही कोणता पर्याय नव्हता माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरिता। म्हणून मग उपोषणाला नोटीस दिली मी अगोदर 15 दिवस अगोदर। त्यांनी मला आश्वासन दिलं होतं शुक्रवारी की तुमचे पगार आणि तुम्हाला ड्युटीवर जॉईन करून घेईल आणि तुमचे पगार काढून देईल, मात्र अद्यापपर्यंत काही केलं नाही। त्यामुळं मग मी माझ्या याच्यावर ठाम राहिलो आणि ह्या उपोषणामध्ये माझ्या कुटुंबातील माझी आई आहे 71 वर्षाची, माझी पत्नी, माझी एक मुलगी आणि मुलगा। ते सध्या त्या मुलीला बक्षीस मिळालेलं आहे बेस्ट कॅडेटचं, म्हणून ते शाळेत आहे। तिथे कार्यक्रम झाल्यानंतर माझी आई आणि मुलगी मला जॉईन करणार। सध्या आता आम्ही पत्नी, मुलगा आणि मी बसलेलो। आजचा दिवस म्हणजे आजच्या दिवसाचं आपल्या भारतीयांसाठी खूप मोठं महत्त्व आहे। आजच्या दिवशीच आपण 77 वर्षा पहिले इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेलो होतो। मात्र अजूनही आमच्या डिपार्टमेंटमध्ये असे ब्रिटिश विचारसरणीचे काही अधिकारी आहेत ज्यांच्यामुळे अजूनही गुलामगिरीत असल्यासारखं वाटते। म्हणूनच मग मी आज 15 ऑगस्ट ज्या दिवशी सगळा देश स्वातंत्र्याचा दिवस सेलिब्रेशन करत आहे त्याच दिवशी आपण जरी त्याच दिवशी हे मी उपोषण करायचं ठरवलं की जरी आपण स्वतंत्र झालो तरी अजूनही काही लोक गुलामगिरीतच जीवन जगत आहे। आणि त्याचं हे उदाहरण आहे की माझं सगळं रितसर असतानाही माझे अधिकारी मला पगारही देत नाही आहे आणि मला ड्युटीवरही पण घेत नाही आहे पण। त्यामुळं मग आजचा दिवस मी निवडला होता। माझं संपूर्ण नाव इंद्रजित हरिभाऊ बारसकर। मी वन विभागामध्ये वनपाल या पदावर कार्यरत आहे। सध्याची माझी पोस्टिंग हरिसाल मेळघाट व्याघ्र प्रकल्प हरिसाल परिक्षेत्रामध्ये आहे आणि सध्या माझ्या कुटुंबासोबत मी उपोषणाला इथे बसलेलो आहे।